नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे बेवडा आहे मी. हाय हाय अभय भाई. हाय 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 हॅनमॅनेजल झालेलं आयुष्याला मॅनेज करायचा प्रयत्न सुरू आहे. वन डे ॲट अ टाइम. ग्रेस ऑफ गॉड. सोबत जगायचा प्रयत्न करतोय. समूहाचे आभार, उपस्थित सर्व बांधवांचे आभार, परमेश्वराचे आभार. स्टेप 1, 2, 3 आजचा विषय जो मला मिळालेला होता, विषय नव्हता माझ्याकडे, तर म्हणलं ठीक आहे चलो. अल्कोहोलिक अनॉनिमस मध्ये आणला गेलेलो होतो मित्रांनो. सिमिंगली होपलेस, हेल्पलेस माइंड, बॉडी अँड स्पिरिट, संपूर्ण हताश, निराश अवस्थेमध्ये शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिकरित्या आणला गेलेलो होतो. मी आलेलो नाहीये, आणला गेलेलो आहे हे मला स्वतःला बिंबवावर सांगावं लागतं मित्रांनो. सतत सांगावं लागतं. मी विसरतो, विस्मृतीचा आजार आहे मला सांगण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, हे मध्ये आणला गेलेलो, यायची इच्छा नव्हती, परंतु कुठलाही मार्ग मिळत नव्हता. 17 वर्षी मी पहिल्यांदा दारू पिलेलो होतो. त्या दारूचा रंग आवडलेला नव्हता, त्या दारूचा स्वाद आवडलेला नव्हता, तिची चव देखील आवडलेली नव्हती मित्रांनो. उग्र वास होता, परंतु तिने दिलेला परिणाम, इफेक्ट, किक, तार फार भयानक होती मित्रांनो. मी दारू प्यायच्या अगोदर समाजामध्ये अशा व्यक्तींना पाहिलेलं होतं ज्यांचं नुकसान झालेलं आहे. समाज त्यांना स्वीकार करत नाही, आर्थिकरित्या ते उद्ध्वस्त झालेले आहेत. तरीही 17 वर्षी पहिल्यांदा दारू पिलेलो होतो मी. कारण मला वाटलं की मी असा होणार नाहीये किंवा माझी ती दयनीय अवस्था होऊच नाही शकत. आणि मित्रांनो, पहिल्यांदा पिल्यानंतर बरं वाटलं, हलकं वाटलं. इज अँड कम्फर्ट, विलियम डी सिल्कवर सांगतो. येस, इट्स गिव्ह मी इज अँड कम्फर्ट. तो इज अँड कम्फर्ट मिळाला. अभय अपूर्ण व्यक्तिमत्व आहे, त्या व्यक्तिमत्वाला उभारी मिळाली आणि ते व्यक्तिमत्व पूर्ण झालं. माझ्यामध्ये भीत्या होत्या, इन्फिनिटी कॉम्प्लेक्स, न्यूनगंड होता, तो अचानक नाहीसा झाला आणि मी मनमोकळेपणाने बोलायला लागलो, फर्राटेदार इंग्लिश बोलायला लागलो, नाचायला लागलो. मला ज्या मुलीला प्रपोज करायचं होतं त्या मुलीशी मी बोलू शकलो, प्रपोज करू शकलो. मी गाणं म्हणू लागलो आणि मला वाटलं की हे माझ्यासाठी बनलेलं आहे. माझ्या समाजातल्या इतर लोकांना ही पिता नाही आली, पण मी मॅनेज करू शकतो. बिकॉज आय एम अभय ना, मी अभय आहे, तर मी काही करू शकतो. आणि मित्रांनो, मॅनेजेबल, कंट्रोल, ह्या दोन्हीही गोष्टी त्या आजारामध्ये हळूहळू नाहीशा होतात. हे मला माहिती नव्हतं आणि माझ्या बाबतीत होत होतं. अल्कोहोलिझम मध्ये काय होतं तर कंट्रोल, चॉईस, ह्या दोन्ही गोष्टी हळूहळू नाहीशा होतात आणि ते माझ्या बाबतीत व्हायला लागलेलं होतं. परमनंट, प्रोग्रेसिव्ह अँड पॉवरफुल डिसीज. इट इज अ इनक्युरेबल डिसीज. आणि हे माझ्या बाबतीत होत होतं. दारूचं प्रमाण वाढत होतं. काय प्यायची, कशी प्यायची, कधी प्यायची, कुठे प्यायची हे मी ठरवत होतो आणि हा चॉईस हळूहळू नाहीसा होत होता. परमेश्वराच्या कृपेने वैभव आणि चांगलं नाव लवकरच मिळालेलं होतं, परंतु हे माझ्यासाठी घातक आहे हे मला माहिती नव्हतं मित्रांनो. दोन्ही शस्त्र घेऊन मी फिरत होतो आणि माझ्याला उलटणार होती, मला माहिती नव्हतं. 22व्या वर्षी हॉस्पिटलायझेशन झालेलं होतं, लिव्हर इन्फेक्टेड झालेला होता. पहिल्या ऍडमिशनला आई आलेली होती, डिस्चार्ज ऍडमिशन करायला आणि डिस्चार्ज करायला. काही कुटुंबातली लोक आलेली होती, काही वेलविशर आलेले होते, सहानुभूती होती. मला समजण्यात आलं, समजवण्यात आलं, बघ बाबा, तुझ्या पुढे एक उज्ज्वल भविष्य आहे, तुझ्यासारखा व्यक्तिमत्व कोणी नाहीये, तू कामामध्ये तुझा हात कोणी पकडू नाही शकत, दारू नको पिऊ. आणि त्या हॉस्पिटलच्या बेडवर पडल्यानंतर मी मनाशी गाठ बांधलेली होती, अभी नाही पिएगा साला, आपण ह्याच्यानंतर नाही पिणार आणि तशी नाही पिणार पिलो तरी. डिस्चार्ज झाला, कालांतराने काम सुरू केलं आणि अचानक एक दिवस दारू हातात आली. आणि दारू हातात आल्यानंतर थांबता येत नाही मित्रांनो. आपल्या सगळ्यांचाच अनुभव आहे, माझ्या बाबतीत तेच झालं. दुसरा हॉस्पिटलायझेशन झाला, तिसरा झाला, चौथा झाला. तिसऱ्या चौथ्या हॉस्पिटलायझेशनला माझी आई डिस्चार्ज पेपरवरती सही करायला आणि ऍडमिशन पेपरवरती सही करायला आलेली होती. त्या हॉस्पिटलच्या बेडवर पडल्यानंतर सेल्फ पिटी, रिमोर्स, मबलिंग, मिझरेबल, डिप्रेशन हे थिंकिंग मध्ये मी ओढावला गेलेलो होतो.
आणि मला वाटत होतं की यार कुछ तो गलत हो रहा है, काहीतरी करणं गरजेचं आहे. नोकऱ्या जाऊ लागल्या, हळूहळू नाव खराब व्हायला लागलं, पैशाची धुळधाण उडू लागली. मी असा एकही व्यक्ती पाहिलेला नाहीये दारू पिल्यानंतर त्याचं समाजातलं वजन वाढलेलं आहे, त्याचा बँक बॅलन्स वाढलेला आहे, किंवा त्याची शारीरिक आणि मानसिक अवस्था एकदम मजबूत झालेली आहे. आणि माझ्याही तसंच होत होतं, ढासळायला लागलेली होती. शेकडो वेळा ऍक्सिडेंट होता वाचलेलो होतो, म्हणजे प्राण गमावता गमावता वाचलेलो होतो. त्याला बसलोय अंधेरीला, आलोय पनवेलला, कसा आलो, कधी आलो, कुणी आणलं, गाडी कुठे आहे, क्रेडिट कार्ड कुठे आहे, बरं मोबाईल कुठे आहे, चावी कुठे आहे, काही लक्षात नाहीये. हे माझ्या बाबतीत व्हायला लागलेलं होतं. कुटुंब मला कंट्रोल करत होतं, मी दारूला कंट्रोल करत होतो, आणि दोन्ही आउट ऑफ कंट्रोल होत होतं. मग मी उपाय केले काहीतरी, जे बिग बुक मध्ये दिलेले आहेत. बियर पिऊया, माइल्ड बियर, वो वाईन पियेंगे, ब्रीजर पियेंगे. अच्छा, मग काय करू आपण, ब्रँडी पिऊया, गरम पाण्यात पिऊया, मग टाकून पिऊ, लेमन स्क्वीज करून पिऊ, ऑड इव्हन टेबल बघू. दारू थांबत नाहीये, थांबली तरी क्रायसिस टू क्रायसिस कंडिशन वरती थांबते. काही दिवस, काही आठवडे, काही महिने दारूपासून दूर राहतो, आणि अचानक एक दिवस दारू हातात येते, काय येते हे समजत नाहीये. त्या दिवशी तर काही भांडण देखील झालं नव्हतं, कोणाशी वाद देखील झालेले नव्हते, मग मी दारू का पिलो, अरे मला हे समजतच नाहीये. मला असं वाटतंय कोणीतरी मला ऑपरेट करतंय, कोणीतरी मला चालवतंय, मला प्यायची नाहीये, परंतु मी का पितोय, आणि पितोय तर एवढी का पितोय हे मला समजत नाहीये. ह्या गोष्टी, ह्या घटना घडत होत्या. घरच्यांना वाटलं भूताट की बाबा करणी हे सगळं केलं असेल, कारण एवढा सुदृढ, एवढा हुशार व्यक्ती असं का करतोय. हा माझ्या कुटुंबातल्या आणि समाजातल्या लोकांना फार मोठा पडलेला ग्रहण प्रश्न होता. मग ते शनी शिंगणापूरला घेऊन गेले, त्र्यंबकेश्वरला घेऊन गेले, पितृदोष, काल सर्पदोष, नारायण नागबळी, सगळ्या शांत केल्या. पण काही दिवसांमध्ये दारू सुरू व्हायची मित्रांनो. त्यासाठी कोणाशी भांडणं झालेली आहेत, कोणाशी ब्रेकअप झालेला आहे, नोकरी गेलेली आहे, ही कारणं नव्हती, काहीच घडलेलंच नसायचं, आणि मी दारू पिऊन आलेलो असायचो. ते फेरगडे मारायला गेलेलो असायचो, आणि मी दारू पिऊन आलेलो असायचो. काय मला कळत नाहीये काय होतंय. बरं, मी गावावरला गेलो, मी नोकरी बदलली, मी बिझनेस सुरू केला. दारू वाढते मित्रांनो, डे बाय डे. जसं वय वाढतंय तसं अल्कोहोलिझम वाढतोय. सोबर लिव्हिंग सांगतं यामुळे तुझं जसं वय वाढत जाणार ना, तसं अल्कोहोलिझम वाढणार. आणि मी समजत नाहीये, मग मी सायकॅट्रिककडे गेलो, सायकोथेरपिस्ट. 2015ला मित्रांनो मैत्रिणींनी वॉर्निंग दिलेली, बाबा बघ काय करायचं. आईने वॉर्निंग दिलेली, बहिणीने सांगितलेलं बघ काहीतरी कर. माझ्या एक मित्र होता, वेल विशर होता, त्यांनी सांगितलं बघ असं जास्त दिवस चालणार नाहीये. आणि माझ्याही लक्षात येत होतं हे जास्त दिवस चालणार नाहीये. डिपेंडन्सी ऑन अल्कोहोल भयानक वाढलेली होती, दारूवरचं अवलंबित्व फार भयानक झालेलं होतं. हे सगळं वाचवण्यासाठी मी त्या मित्राकडे गेलो. ही इज अ सायकॅट्रिक. मी गेलो आणि मी म्हणलं यार ये अपने को कम पिणे काय, आता सोडायची कोणाला असते हो, कम पिणे काय. तो म्हणला कम पिणे का दवाई नाही आहे यार. बरं म्हणलं मग कमी नाही पिऊ शकत तर मग सोडायचं दे. बोलता देर इज नो केमिकल सोल्युशन फॉर स्पिरिच्युअल प्रॉब्लेम. इट इज अ स्पिरिच्युअल मेलडी. इट इज स्पिरिच्युअल मेलडी. हा शब्द ऐकल्यानंतर मित्रांनो मन खळवलं. आणि तो म्हणला जगाच्या पाठीवरती अल्कोहोलिक अनॉनिमस नावाची एक संघटना आहे, जिथे एक दारुडा दुसऱ्या दारुड्याशी बोलतो त्याची दारू थांबते. एक तर मला त्या दोन्ही शब्दांची गुरुना होती, तेच शब्द त्यांनी काढले, बेवडा आहे आणि मी आजारी आहे. मनामध्ये मित्रांनो प्रचंड तिरस्कार निर्माण झाला त्या व्यक्तीबद्दल. आणि मी हसलो. म्हणलं हे बघ मी बारमध्ये यार खूप मोठा मॅनेजर आहे यार, माझा इन्कम तुला माहिती आहे, बेवडा कोण असतो यार. तर मी आजारी नाहीये, मी बेवडा नाहीये, आणि मला हा विश्वास नाही की हा आजार आहे. डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड, कोविड, आज मी कोविडला पण आजार मानतो. WHO म्हणतं डायबिटीज, हे सगळे आजार आहेत. पण दारू पिणं आजार कसा सुचतो, आणि मीच का आजारी. अरे लाखो लोक दारू पितात, मूर्ख कसा आजारी. मी नाहीये. आणि मी म्हणलं आय एम नॉट दॅट बॅड, मी नाहीये त्यातला. आणि मी माघारी आलो. माघारी येताना तो एक शब्द बोलला ना, इट इज अ गेम चेंजिंग. माझ्यासाठी फार भयानक आहे तो. मला तो ए मध्ये आल्यानंतर जाणीव होती. तो हा शब्द बोललेला होता,
की जसजशी दारू गरजेची होते, गरजेच्या सगळ्या गोष्टी नाहीशा होतात. येस, ती गोष्ट होती ती, हा शब्द होता तो. आणि मला वाटलं माझं काही नाही गेलं. अहो, खिशात असलेला पैसा आणि डोक्यात असलेलं शिक्षण मद्यपाश आजार मान्य नाही करून देत. दोन्ही गोष्टी घेऊन मी फिरत होतो आणि मला त्याचा माज होता. 2019 येईपर्यंत मित्रांनो सगळं काही जरा जरा जायला दिसत होतं, किंबहुना गेलेलंच होतं. जी दारू मी वजन वाढवण्यासाठी पित होतो ती समाजातलं माझं वजन कमी करत होती. सोशल बायकॉट सहन करावा लागत होता. दारू पिणं न पिणं, इट इज अ नॉट अ चॉईस, इट इज अ कंपल्शन. टू बी ड्रिंक, नॉट टू बी ड्रिंक, इट इज अ नॉट अ चॉईस, इट इज अ कंपल्शन ना. मला तो दारू पिण्याचा विचार यायचा आणि त्या विचाराला मला काढता येत नव्हतं. मला झक मारून तो विचार, ती इच्छा पूर्ण करावीच लागायची. आणि मित्रांनो, माझ्या आईने मला बोलवलं, काय करायचंय बाबा. म्हटलं करायचं तर भरपूर आहे, परंतु ही दारू तरी थांबली पाहिजे. देन त्यांनी मला सांगितलं की एक असा संस्था आहे तिकडे जा. मी गेलो तिकडे, काही दिवस राहिलो. तिकडेही सांगितलं इट इज अ डिसीज, इट इज अ 3rd नंबर ऑफ किलर डिसीज. तुझे पाय तुटलेले आहेत. लंगडा माणूस जसा परत चालू शकत नाहीये तसा तू परत दारू पिऊ शकत नाहीये. तुला कुबड्यांची गरज आहे. मी म्हटलं बापरे, मला कशी कुबड्यांची गरज असेल, मी बेवडा कुठे. अहो, माझ्यापेक्षा भयानक दारू पितात. तो माझा मित्र आहे साला. तो माझ्या रुपयाला बसला की साला टँकर आहे तो. 3-3, 4-4 क्वार्टर पितो, लोतो. आणि मी तर 1.5-2 क्वार्टर मध्ये, हा कधी कधी जास्त होते, कधी कधी ब्लॅकआउट होतात. दारू डुप्लिकेट असते, ब्रँड डुप्लिकेट असतो, स्ट्रेस जास्त असतो. माझ्याकडे जस्टिफिकेशन होते ना. आणि मित्रांनो, मी ते मान्य नाही केलं. मी तुलना केली, मी कंपॅरिझन केलं. आय कॅन मॅनेज, आय कॅन हँडल केलं आणि मी बाहेर पडलो. 94 डेज मी त्यांच्या सोबत होतो. काही मोठा काळ मी घालवला. मला सांगण्यात आलं अल्कोहोलिक अनोनिमस नावाची संघटनामध्ये जा, तिकडेच काहीतरी होऊ शकतं. थांबलेली दारू थांबून ठेवली जाते. मला दारू हा प्रॉब्लेम आहे मला वाटत नव्हतं. आणि मुळामध्ये हा आजार आहे मला मान्य नव्हतं. डायलेमा आहे मी, डायलेमामध्ये आहे मी. आणि मी बाहेर पडलो. सेल्फ फील्ड रन रायड ना, स्वइच्छेचा धुमाकूळ. मी WHO ला चॅलेंज केलं, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, जी म्हणते इट इज अ डिसीज. मी ओल्ड टायमरला चॅलेंज केलं, जो मला मेसेज द्यायला आलेला. तो मला म्हणला काय बाबा काय करतो. मी म्हणलं काय नाही करत. तुम्ही बोला काय कशाला आलाय. तो म्हणला मी मेसेज द्यायला आलोय. बोलो काय कमवलं तुम्ही, 20 वर्ष 25 वर्ष दारूपासून दूर आहात, तुम्ही काय कमवलं. अहो तुम्ही भाड्याने राहता, तुमची शेअरिंग ऐकली मी, तुमच्याकडे गाडी नाही. अहो मी आज एवढी दारू पिल्यानंतर पण स्वतःचं घर आहे, गाडी स्वतःची आहे, तुम्ही काय कमवलं. त्यांनी खूप सुंदर उत्तर दिलं. कदाचित तू सगळं कमवशील, तुझ्याकडे उद्या मर्सिडीज येईल, तुझ्याकडे उद्या रेंज रोवर येईल, तुझ्याकडे उद्या फेरारी येईल, तुझा 4 BHK लक्झरियस अपार्टमेंट होईल, तू बिलियनर होशील, ते सगळं इथे राहील, तू मरशील. चालेल. ह्या आजाराची शेवटचे 2 परिणाम, अकाली मृत्यू आणि ठार वेडेपण, ह्याला तू बळी पडशील. मी काही नाही कमवलं, मी चित्त शांतता कमवलेली आहे आणि ती कमवावी लागते, मिळवावी लागते. इट इज अ वर्ल्ड कॉस्टलीएस्ट मेंबरशिप, जगातली सगळ्यात महागडी मेंबरशिप आहे. तिथे पैसा नाही मिळत, तिथे आध्यात्मिकतेचा मार्ग मिळतो, तिथे सात्विकता मिळते, तिकडे चित्त शांतता मिळते आणि ही कमवावी लागते. आणि त्यासाठी मनाची तयारी, खुले मन आणि प्रामाणिकपणा असावा लागतो, जो कदाचित आज तुझ्याकडे नाहीये पण येशील. राजा, आमचे 2 अधिकारी आहेत आम्हाला सांगण्यात आलेलं. एक तर दयाळू परमेश्वर, ज्याचं मी ऐकलं नाही, तो त्या मेंबरच्या माध्यमातून बोलत होता, आईच्या माध्यमातून बोलत होता, तुमच्या माध्यमातून बोलत होता, मी ऐकत नव्हतो. आय एम द डायरेक्टर, मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार. आणि दुसरा आमचा लीडर कोण आहे, मध्य राजा, किंग अल्कोहोल. दारूच्या फटक्यांनी लोळत लोळत मला अल्कोहोलिक अनोनिमसच्या दारामध्ये आणलेलं आहे. मी ऐकलं नाही त्या परमेश्वराचं. मग मध्य राजा म्हणला मी नाही सोडणार तुला. अतिलोभी सावकार पहिल्या पायरीमध्ये सांगतो ना, रॅपिशियस क्रिएटर तो आहे ना, तो म्हणतोय अरे मैं नहीं छोडेगा तेरे को यार, मी नाही सोडणार. आणि मित्रांनो, परत दारू पिलो, वाट लागली, दुर्दान उडालेली होती. हे काय होतंय समजत नाहीये. आणि मला हा आजार सांगणारा व्यक्तीच मिळत नव्हता असं मला वाटत होतं, किंवा मला हा आजारच कळत नव्हता, किंवा मी समजून घ्यायला तयार नव्हतो.
आणि मित्रांनो गेम चेंजिंग मुवमेंट ठरला सेकंड टाइम. मॅन्स ऍडव्हर्सिटी इज द गॉड्स ऑपॉर्च्युनिटी बोललं जातं ना. येस, ते बिग बुक माझ्या हातामध्ये आलं. ब्लू लाईन होते, ब्लॅक व्हाईट पेपर होते, त्याचे पेजेस होते, हे मी वाचलेलं होतं. तिकडे मी राहिलेलो होतो, तिकडे वाचलेलं. परंतु मी त्याच्यामध्ये स्वतःला नाही शोधलं. बिलची कहाणी ही राजेशची कहाणी आहे, श्रीकांत भाऊंची कहाणी आहे, माझी नाहीये असं मी समजलं. माझी नाहीये की कदाचित मी त्यामध्ये फिट नाही बसत. पण ज्यावेळेस एक सभासद आला म्हटलं ही बिलची कहाणी असेल ना तर असेल, परंतु ही अभयची कहाणी आहे का, ह्याच्यामध्ये स्वतःला शोध. बिग बुक बोलतो तुला बिग बुकशी कनेक्ट होता आलं पाहिजे. येस, आय हॅव टू कनेक्ट विथ बिग बुक. ही आमची भगवद्गीता आहे, हे बायबल आहे, ह्याच्यामध्ये स्वतःला शोध. हे बिग बुक म्हणजे काय, रिफ्लेक्शन आहे, ते तुझं प्रतिबिंब आहे का बघ. आणि ज्या वेळेस मी मित्रांनो बिलची कहाणी वाचली, जसा तो म्हणतो ना शेअर बाजार उद्या उभा राहील परंतु मला उभं राहता येणार, ती अवस्था माझी झालेली होती. आणि अल्कोहोलिक अनॉनिमस मध्ये एंट्री झाली. द ग्रेस ऑफ गॉड, अभय ड्रिव्हन टू द अल्कोहोलिक अनॉनिमस. पहिल्या मीटिंग मध्ये आलो, बांधवांनी स्वागत केलं. तर मी ते बिग बुक घेऊनच फिरतोय. ते बिग बुक वाचलेलं होतं आणि माझ्या लक्षात आलेलं होतं की अभय साला काहीतरी लोचा आहे. तो लोचा मित्रांनो त्या बिग बुकच्या तुमच्या अनुभवातून मला मिळाला. दारुड्याची संकल्पना काय आहे, दारुडा कोण आहे, ही पूर्व संकल्पना, माझे पूर्वग्रह बदलले ह्या पुस्तकाने तुमच्या अनुभव करताना. मी ए मध्ये दाखल तर झालो, परंतु मित्रांनो ही हतबलता काय, ही शक्तिहीनता काय, ही पहिली पायरी काय सांगते, हे ज्यावेळेस तुमचे अनुभव ऐकले, माझ्या अनुभवांची उजळणी केली, हे बिग बुक मध्ये स्वतःला डोकावलं, स्पॉन्सरशी बोललो, ते अनुभव लिहिले, त्यानंतर मला जाणीव झाली व्हॉट इज एक्झॅक्ट अनमॅनेजेबिलिटी, व्हॉट इज एक्झॅक्ट पॉवरलेसनेस. हतबलता, शक्तिहीनता ही पहिली पायरी सांगते. परंतु मी खरोखर हतबल आहे की आज पण कंडिशन सरेंडरवर आहे, आज पण क्रायसिस टू क्रायसिस सरेंडरवर आहे. मला पाहावं लागेल दारू पहिली पायरी काय म्हणते. दारू थांबल्यानंतर पहिली पायरी सुरू होते. दारू पीत पीत पहिली पायरी नाही घ्यायची. हतबलता, हतबलता काय आहे, मी दारू पिऊही नाही शकत, मी दारू सोडूही नाही शकत आणि मला इच्छाविरुद्ध दारू प्यावी लागते का. येस, ह्यालाच तर हतबलता म्हणतोय तो. हतबलता, पॉवरलेस, जिकडे माझी पॉवर चालत नाही, दारू पुढे नाही चालत. माझं शिक्षण, माझं तत्वज्ञान, माझं आत्मज्ञान, माझा पैसा, माझी अक्कल हुशारी दारू पुढे नाही चालत. मी तिकडे शून्य दुबळा साबित होतो. माझं कर्तृत्व, माझी अक्कल हुशारी कार्यक्षेत्रामध्ये चालते, परंतु दारू पिताना मित्रांनो माझी अक्कल हुशारी अजिबात चालत नाही. चौथ्या प्रकरणामध्ये व्ही ॲग्नोस्टिक मध्ये तो क्लिअर कट मध्ये मला सांगतो की अभय प्रामाणिकपणे दारू सोडण्याची इच्छा असताना तू दारू सोडू शकतोस का. अजिबात नाही. मल्टिपल अटेम्प्ट इन 14 इयर्स, 14 वर्षामध्ये भरपूर अटेम्प्ट केलेले आहेत दारू सोडायचे. महिना, 2 महिने, 3 महिने, 6 महिने, 5 महिने, दारू थांबते आणि अचानक सुरू होते. म्हणजे मी कायमचा दारू सोडू शकलो नाहीये. ओके ठीक आहे, बिग बुक म्हणतात चल हे पण ठीक आहे, तू नाही सोडू शकत हे ठीक आहे. आणि तू काय करतोस, प्यायला जातोस, प्यायला जातो. एक क्वार्टर पिऊ, चांगली पिऊ, 65 खाऊ, एसी मध्ये बसू, संध्याकाळी मॅच भाऊ आणि दुसऱ्या दिवशी कामाला जाऊ. चांगली इच्छा आहे, चांगली आयडिया आहे, चांगलं स्वप्न आहे, पण हे स्वप्नच राहतं, हे सत्यामध्ये उतरत नाही. कारण तो म्हणतो तू सोडू शकला नाही तर कमी पिऊ शकतोस का. कुड नॉट कंट्रोल ऑफ ड्रिंकिंग नाही होत. मी सुप्त इच्छा बाळगून गेलेलो असतो, थोडी पिणार, चांगली पिणार, कोणाला कळून देखील देणार नाही, एकच क्वार्टर पिणार. परंतु मित्रांनो तसं होत नाही. ती एक क्वार्टर पिल्यानंतर दाढा गरम झालेले असतात, पायाला मोंगे आलेले असतात आणि मनामध्ये सुप्त इच्छा निर्माण होते, अजून एक पिऊ, अजून एक 90 पिऊ आणि थांबू. परंतु मित्रांनो ऍलर्जी, दारू ऍलर्जी, त्या विळख्यामधनं मी बाहेरच पडत नाही आणि मला इच्छाविरुद्ध देखील प्यावी लागते. यस, मन म्हणतं थोडी पी, शरीर म्हणतं अजून पी. मेंटल ऑब्सेशन कपल्ड विथ फिजिकल ॲलर्जी, विलियम डी सिल्कोर म्हणतो ना, यस, मेंटल ऑब्सेशन कपल्ड विथ फिजिकल ॲलर्जी. मी चिटकून बसतो, माझ्या मागे फेविकॉल लागतो, ही शक्ती नाही. बरं, वैद्यकीय शास्त्रातल्या कुठल्याही उपचारामुळे ॲलर्जीचं निदान केलं जाऊ शकत नाहीये, बिग बुक मध्ये म्हणलंय. म्हणजे मी कधीच कमी दारू पिऊ शकणार नाही कारण ती ॲलर्जी माझ्या शरीरामध्ये आहे. सम काइंड ऑफ सेन्सिटिव्हिटी हा शब्द वापरतोय तो विलियम डी सिल्कोर. येस, आय हॅव दॅट सेन्सिटिव्हिटी. ॲलर्जी मीन्स व्हॉट इज ॲलर्जी.
अलर्जी मीन्स कोणाला दुधाची असू शकते, दह्याची असू शकते. माझ्या बहिणीला प्रॉन्सची अलर्जी आहे. तिला डॉक्टरनी सांगितलं प्रॉन्स नाही खायची. तिने त्यानंतर प्रॉन्स नाही खाल्ले का? तिच्याकडे मेंटल ऑब्सेशन नाहीये. शी डझंट हॅव अ मेंटल ऑब्सेशन. आय हॅव दॅट मेंटल ऑब्सेशन. आणि हे ऑब्सेशन नाहीये, इट इज अ इन्स्टंट फॅसिनेशन. ते इन्स्टंट फॅसिनेशन मध्ये कन्वर्ट झालेलं आहे. म्हणजे आता दारू बद्दल मला ओढ नाहीये, तर आता दारू बद्दल माझ्यामध्ये वेळ पण निर्माण झालेला आहे. ओ साला जुनून आहे यार. आणि सगळ्यात महत्वाचं, मी हातबल कोणा पुढे? दारू पुढे नाही हो, त्या विचारा पुढे हातबल आहे. तो विचार आला की तो विचाराला मला पूर्ण करावा लागतो. ऑब्सेसिव्ह थॉट, कंपल्सिव्ह ऍक्शन. येस आय एम पॉवरलेस, हे मला मान्य करावं लागलं. हो, मी आहे शक्तीहीन. माझ्या शक्त्या, माझ्या युक्त्या, माझी लढाई मला थांबवावी लागेल. शस्त्र आणि अस्त्र बिग बुक सांगतं काय? कधीतरी, केव्हा तरी, कसं तरी, कोठेतरी थोडी तीन ही दारुड्याची सुप्त इच्छा, सगळ्यात मोठं ऑब्सेशन मला काढावं लागेल. मला लढाई थांबवावी लागेल. माझं बिग बुक मला सांगतं की अभय सरेंडर कर. दोन प्रकारे सरेंडर होतो. कुछ भी होने दो साला, आपण पिएगा. काही पण होऊ दे, आता पिणार साला. नोकरी जाऊ द्या पिणार, बायको जाऊ द्या पिणार, समाजातलं स्थान जाऊ द्या पिणार, पैसे नसतील उधारी घेऊन पिणार. बरं पैसे नाहीयेत, उधारी पण कोण देत नाही, चोरी करून पिणार. काही झालं तरी पिणार. आणि दुसरं सरेंडर हे मध्ये काही झालं तरी साला आज नाही पिणार. विलिंग टू गो टू एनी लेंथ. काही झालं तरी आज नाही पिणार. बायको जाऊ द्या नाही पिणार, नोकरी जाऊ द्या नाही पिणार, नोकरी ना मिळू द्या नाही पिणार. हो, भारत हारू द्या तरी नाही पिणार साला मी. कारण मी शक्तीहीन आहे. मग मला शक्तीहीन आहे हे मान्य करून चालतं का? नाही चालणार, नाही चालणार. माझा आजार दारू पिणे आहे का? तर नाही. माझा आजार दारू पिणे नाही. हा आजाराचं लक्षण दारू पिणे आहे हे मला बिग बुक सांगतं. बॉटल आर जस्ट अ सिम्बॉल. द मेन प्रॉब्लेम ऑफ अल्कोहोलिक लाईज रॅदर इन हिज बॉडी, इन हिज माइंड. दारुड्याचा मुख्य प्रश्न त्याच्या शरीरापेक्षा त्याच्या मनामध्ये केंद्रित आहे. हे बिग बुकनी मला सांगितलेलं आहे. म्हणजे मी फक्त हातबलचा स्वीकार करून माझं चांग बळ होणार आहे का? तर अर्थात नाही. म्हणजे ती थांबलेली दारू कधी माझ्या हातामध्ये येऊ शकते किंवा माझ्या विचारात येऊ शकते, मला खेळवू शकते आणि परत मी दारू प्यायला जाऊ शकतो. मग माझा मेन प्रॉब्लेम काय आहे? माझा मेन प्रॉब्लेम आहे अस्वस्थ, वैतागलेला असमाधानी. आय एम ऑलवेज रेस्टलेस, इरिटेड अँड चला हा माझा मेन प्रॉब्लेम आहे. म्हणजे तो व्यस्ततेमधनं निर्माण होतो. माईक 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 माझ्या अस्तव्यस्ततेमधनं हा प्रॉब्लेम निर्माण होतो. म्हणजे पहिल्या पायरीचा सेकंड पार्ट हा खूप इम्पॉर्टंट आहे माझ्यासमोर. अस्तव्यस्तता म्हणजे काय? गेलेली बायको, गेलेलं घर, उस्वस्थ झालेला संसार, समाजात गेलेलं नाव, फायनान्शियली बँकरप्ट, पायाला लागलंय, शरीराला लागलंय, टाके लागले. ही अस्तव्यस्तता. अरे हे परिणाम आहेत, हे परिणाम आहेत. कोणाची बायको आली रस्त्यावर म्हणली का, अरे वा वा अभयराव 3 क्वार्टर पिला या आज तुम्ही माझ्या हातून मी तुम्हाला भरवणार, म्हणली का? नाही म्हणली. बरं माझा बॉस मला म्हणला का, वा 4 क्वार्टरी पिल्या, आज तुम्हाला 10% बोनस आणि कंपनीमध्ये 10% शेअर देणार. नाही म्हणलेलं. मग हे परिणाम आहेत. दारू पिल्यानंतर बायको जाणार, नोकरी जाणार, बिझनेस कोलॅप्स होणार. मग हे परिणाम आहेत. हे अस्तव्यस्तता नाही. मेन प्रॉब्लेम काय आहे? अनमॅनेजेबिलिटी. पेज नंबर 52 इंग्लिश. तिकडे मला दिलेले आहेत. माय इमोशनल अनमॅनेजेबिलिटी. द लँग्वेज ऑफ हर्ट मध्ये बिल म्हणतो इमोशनल सोबरिटी इज आवर नेक्स्ट फ्रंटियर. भावनिक सात्विकता मिळवणं हे आमचं प्रमुख ध्येय आहे. कारण आम्ही भावनिकरित्या हळवे आहोत आणि ओव्हर सेन्सिटिव्ह पर्सनॅलिटी. त्याला अभयला डिस्टर्ब करणं खूप सोपी गोष्ट आहे. फ्रिक्शन ऑफ सेकंड मध्ये अभय डिस्टर्ब होतो आणि अभय आनंदीही होतो. भावनिक संयम नाहीये माझ्याकडे. बघा आता ही पायरीचा अर्धा भाग मला काय सांगतो की सक्सेसफुल पर्सन आपल्या इमोशन्स वरती नियंत्रण ठेवतो. परंतु एक अल्कोहोलिक आपल्या इमोशन्स वरती कधीही कंट्रोल नाही करू शकत. इमोशन्स ब्लास्ट होतात, आधी होतात.
ब्लास्ट होतात. राग ही भावना आहे, खुन्नस ही भावना आहे, भीती ही भावना आहे. तर मला आज प्रश्न विचारतो बिग बुक, व्हाट अबाउट योर पर्सनल रिलेशनशिप? साला मैं उधर बोला पर्सनल रिलेशनशिप, अरे वो क्या होता है यार, बहुत बड़ा प्रॉब्लम है मेरा. पर्सनल रिलेशनशिप ऑनेस्टली बताएगा तो हार्ट टू हार्ट रिलेशनशिप नाहीये. आय कॅनॉट कनेक्ट विथ अदर पर्सन, डिस्कनेक्ट, रेस्टलेस, इरिटेट, डिस्कंटेंट. येस, मी इमोशनली कनेक्ट नाही होत. ना आईशी होतो, ना बायकोशी होतो, ना मैत्रिणीशी होतो, ना मित्रांशी होतो, ना टीचरशी होतो, ना बॉसशी होतो, ना ईश्वराशी होतो. ऑल इन द सोल. कनेक्शन नहीं हो रहा यार. डिस्कंटेंट. माझे पर्सनल रिलेशनशिप चांगले नाहीत. हार्ट टू हार्ट रिलेशनशिप मेंटेन नाही करत. बिकॉज आय एम अ सेल्फिश अँड सेल्फ सेंटर्ड पर्सन. मी स्वार्थी आणि आत्मकेंद्रित दारूड आहे. म्हणजे माझी मैत्री माझी स्वतःशी आहे. इज अ माय सेल्फ माय सेल्फ. येस, मी लॉंग टर्म रिलेशनशिप मेंटेन नाही करू शकत. येस, अरे एवढे अफेअर झाले ना, लॉंग टर्म रिलेशनशिप मेंटेन नाही होते. पैसा खतम, आदमी खतम. आणि त्यामुळे मी जगाशी जसं वागलो, जग माझ्याशी तसंच वागणार. फक्त आजचा दिवस मला सांगतं ना, जे जगाला देशील जग तुला तेच देईल. येस. तर पर्सनल रिलेशनशिप खूप भयानक आहेत. आईला आईचा दर्जा नाही, बहिणीला बहिणीचा दर्जा नाही, बायकोला बायकोचा दर्जा नाही, मित्रांना मित्राचा दर्जा नाही. आणि एकटेपणा, पडलो एकटा. आणि एकटेपणा हा दारुडाला दिलेला सगळ्यात मोठा श्राप. तर पर्सनल रिलेशनशिप नाहीयेत माझे चांगले. बर, व्हॉट अबाउट अनहॅपीनेस? येस, मी दुःखी आहे हो. पॉइंट ऑफ सॅटिस्फॅक्शन नाहीये. ना पैसा कमवताना, ना साला हो दारू पिताना, ना तो सेक्स करताना, ना ते गाडी घेताना. मटेरियल गोष्टीमध्ये आनंद मिळवायचा प्रयत्न करतो. 10, 15, 16 दिवस, 17 दिवस, 18 दिवस आनंद मिळतो आणि नंतर वाटतं यार क्या हो रहा है यार, मजा नहीं आ रहा है, किक नहीं मिल रहा है. फिर मन म्हणतं ना चल ना यार, मजा मतलब पीना, पीना मतलब जीना. येस, मी दुःखी आहे. आनंदाची व्याख्याच नाही कळली साला मला. मी सतत दुःखी आहे. येस, मिजरी अँड डिप्रेशन. तीसरा प्रश्न. येस, माय लाइफ हैड बिकम मिजरेबल. अरे हाँ यार, मैं साला डिप्रेशन में गया, वो डॉक्टर का दवाई खाया, मैं कुछ बचा नहीं है जिंदगी में. यस, डिप्रेशन यार, है मेरे को डिप्रेशन, बहुत डिप्रेशन. माय साला मिजरेबल. हाँ यार, झंड बन चुकी है लाइफ, कुछ बचा ही नहीं है. रिअल हेल्प टू अदर पीपल. प्रश्न विचारतोय बिग बुक. आज तर व्यस्त त्याचा फर्स्ट स्टेप मधले हे प्रश्न आहेत. प्रामाणिकपणे इतरांना मदत केली. मी म्हटलं हो आओ, खूप जणांना केली. तो मेरा स्पॉन्सर, मेरा बिग बुक मेरे को बोल रहा है, बघ चेक कर साला, चेक कर. प्रामाणिकपणे, प्रामाणिकपणे, निस्वार्थीपणे. अल्कोहोल घेण्याच्या भाषेमध्ये निस्वार्थी म्हणजे हेतू चेक करा अगोदर. हेतू चेक करावे लागतात. अल्कोहोल घेण्याचा कार्यक्रम म्हणतो चेक युअर मोटिव्ह. आय हॅव टू चेक माय मोटिव्ह ना. रिअल हेल्प टू अदर पीपल नाही हो. बाईला गेली तर मग काहीतरी अपेक्षा ठेवतो, इच्छा ठेवतो. मुलांना गेली तर अभय भाई बोलने का भाई, अभी तू मैं तेरे को 200 दिया तो मेरे को टाइम लगेगा तो तू 300 देने का. नाही दिलं तर इच्छा भंग, अपेक्षा भंग. कोणी नाही माझं. तर रिअल हेल्प नाही गेली. बाईला गेली तर काहीतरी छुपे हेतू आहेत. पुरुषाला गेली तर नाव, इज्जत, प्रतिष्ठा पाहिजे. मी प्रामाणिकपणे कधी कोणाला नाही मदत केली. मी माझं तू गरज भागव, मी तुझी भागवतो, ह्या अनुषंगाने मदत केलेली आहे. इमोशनल नेचर कसं आहे माझं, बाप रे, सगळ्यात कधीचा मुद्दा आहे माझा. भावनांवरती नियंत्रण नाहीये. बघा, 14 वर्ष मी दारू पिल्यानंतर माझ्या आईने, माझ्या कुटुंबातल्या लोकांनी माझा खुलेपणाने स्वीकार केला. येस, स्वीकार केलेला आहे. अल्कोहोलिक अनोनिमस मध्ये आलो, 2 महिने दारूपासून दूर होतो. सोबरिटी नाही हा शब्द वापरणार, खूप मोठा शब्द आहे. दारूपासून दूर होतो. जेवणात मीठ जास्त झालं, रागाचा विस्फोट झाला. समोर आई आहे, समोर बहीण आहे, समोर आजी आहे, समोर एखादा प्रतिष्ठित व्यक्ती आहे, बघितलेला नाहीये. मागचा पुढचा न विचार करता मी उलट बोलायला सुरुवात करतो. रिमोट तोडलेले आहेत, मोबाईल तोडलेले आहेत. भावनांवरती अजिबात नियंत्रण नाहीये, अजिबात. भारत जिंकली तरी दारू पिलेली आहे, भारत हरली तरी मला माझ्या भावनांवरती नियंत्रण अजिबात मिळवता येते मला. येस, माझी आई आपल्या भावनांना नियंत्रण ठेवलं. 14 वर्ष तिने मला माफ केलं. परंतु मी साला जेवणात मीठ जास्त झालं, मी माफ नाही करू शकलो. माझ्या भावनांचा उद्रेक झाला. फिलिंग ऑफ बिझनेस. यस, फिलिंग ऑफ बिझनेस आहे ना. वयाच्या 31व्या वर्षी, 32व्या वर्षी काही नाही करू शकत आहे. माझ्या बरोबरांचे फ्लॅट झाले हो.
गाड्या झाल्या, अमेरिकेला जाऊन सेटल झाले काही लोक. मी काय करतोय, मी बसलोय इथे. माझ्या आई शेवटला म्हणले, अरे काय अवय चाललंय, स्वतःच्या तरी उपयोगी पड. मला जाणीव झाली, मी एवढं शिक्षण घेतलंय, मी एवढा शिकलेलो आहे आणि स्वतःच्याच उपयोगी नाही पडू शकत या. फुल ऑफ फिअर, संपूर्ण भीतीग्रस्त आहे मी, संपूर्ण भीतीग्रस्त आहे. माझ्यामध्ये प्रचंड भीती आहेत. मैत्रिणीचा फोन बिझी आला तरी भीती वाटायची, त्याला हिजो दुसऱ्याची चक्कर आहे का. प्रामाणिकपणे प्रामाणिकपणे माझ्या आई आणि माझी बहीण जास्त बोलायला लागली तरी भीती वाटायची. आईला माझी आई माझ्या प्रॉपर्टी माझ्या बहिणीच्या नावावर तर नाही करणार. बर, दारू पिन ही भीती, रिलॅप्स होईल ही भीती, परत रियामध्ये जाईन ही भीती, परत बिझनेस कोलॅप्स होईल ही भीती, कोरोना होईल ही भीती. अरे किती भीती आहेत माझ्यामध्ये, सतत साला भीतीग्रस्त आहे मी. पण त्या भीत्या आल्यानंतर मनामध्ये एकच प्रयत्न येतो, एकच निर्णय येतो की भीती काढण्यासाठी तुला काय करायचंय, एक क्वार्टर प्यायची, एक बियर मारायची, मग साला बघ करेज. करेज काय करेज येतं साला अभयमध्ये. मग पोलीसवाल्याला पण नडतो. काही वेळापूर्वी संपूर्ण भीत्यानी पछाडलेला अभय 1-1.5 क्वार्टर मारल्यानंतर कोणाशीही भांडण करायला तयार होतो. कारण माझी श्रद्धा ही दारूवरती होती आणि ती भीती काढण्यासाठी दारू हे माझं शस्त्र होतं. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी हो लिहितो, येस. आणि मग मला अल्कोहोलिक अनोनिमसचा कार्यक्रम म्हणतो, येस इट इज अ डिसीज. हा आजार आहे आणि ॲज अ सिम्पटम पॉवरलेसनेस, म्हणजे दारू पिणं. म्हणजे दारू पिण्याचे विचार माझे कुठून निर्माण होतात, तर माझ्या भावनिक अस्तव्यस्ततेमधून ते विचार निर्माण होतात. पॉइंट ऑफ सॅटिस्फॅक्शन मिळालं, भीती नसेल, डिप्रेशन नसेल, रिझनमेंट नसेल, भावनांवरती नियंत्रण असेल, दुःखी नसेल, तर मला दारू पिण्याची गरज नाहीये. म्हणजे अस्तव्यस्त झाली म्हणून हतबलता आली. हतबलतेमुळे अस्तव्यस्तता नाही आली, जीवन अस्तव्यस्त होतं. आणि ती अस्तव्यस्तता दूर करण्यासाठी आपण म्हणला, चलना यार थोड़ी मारेगा अपन, थोड़ी पिएगा और ये अनमैनेजेबिलिटी को मैनेजेबिलिटी में कन्वर्ट करेगा. पर साला उधर आ गया ना एलर्जी, ऑब्सेशन, फिजिकल क्रेविंग, स्पिरिच्युअल बँकरप्सी येलं. आणि बिल मला म्हणतो, बघ ही 100% घेण्याची एकमेव पायरी आहे, ती म्हणजे पहिली पायरी. जगातली सगळ्यात अवघड पायरी जर कोणती असेल तर ती पहिली पायरी आहे. जगातली सगळ्यात अवघड पायरी आणि जगातल्या सगळ्यात कॉस्टलेस मेंबरशिपचा मेंबर बनण्यासाठी ही पहिली पायरी मला 100% रोज घ्यावी लागेल. येस, आय हॅव टू ऍडमिटेड. आता मान्य नाही करायचं, आता स्वीकार करायचं. चला, मान्य मी खूप वेळा केलंय, येस यार दारू पिण्यामुळे हतबलता झालेली आहे, अस्तव्यस्त झाली. आता साल्या स्वीकार कर, ऍक्सेप्टन्स. आता स्वीकार करून त्यावरती कृती करावी लागेल. मग ही अस्तव्यस्तता कोण घालवणार. बर, ती शक्तिहीनता आहे. तुम्ही म्हणला ना मगाशी की बाबा अभय हे अपूर्ण व्यक्तिमत्व आहे, मग त्याला पूर्णत्व कोण प्रदान करणार. दारू तर काढलीये, मग ह्या भीत्या कोण काढणार, हे नैराश्य कोण काढणार, हा राग कोण काढणार. तर मला माझं बिग बुक म्हणतं पुढची पायरी फार महत्वाची आहे तुझ्यासाठी. सेकंड स्टेप, विदाउट हायर पॉवर देर इज नो रिकव्हरी इन अल्कोहोलिक अनोनिमस. अल्कोहोलिक अनोनिमस ऑल अबाउट बूज अँड गॉड. अल्कोहोलिक अनोनिमस मध्ये दोनच गोष्टी आहेत, शराब या उच्च शक्ती या भगवान. उच्च शक्ती या भगवान, ह्या दोन्ही गोष्टी मध्ये फार मोठा फरक आहे हे मधला. मी हे मध्ये आलो, देवा म्हणायचे आमचे पनवेलचे सभा, बोलायचं हे काय येडे आहेत बाबा, हा म्हाताऱ्यांना काय बुद्धी वगैरे नाही, त्यांना काय समज नाही. अरे देव नसतो, देव असता तर आपण इथं नसतो. हा म्हाताऱ्यांना काय कळत नाही, देवा बिवा काय नाही, आपणच देव आहे. आणि इकडेच गफलत होते की स्वतःलाच परमेश्वर मानायला लागतो. दारू थांबल्यानंतर तर खूप मोठा गफलत होते माझ्या बाबतीत. मला वाटायला लागतं जग जिंकलंय, मला वाटायला लागतं मी आता सगळं मॅनेज करेल. आणि बिग बुक मला इथे म्हणतं, साला तू कुछ मॅनेज नहीं करेगा, तू मॅनेज करने के चक्कर में इधर आ गया, तू लाइफ एंजॉय कर, मॅनेज उच्च शक्ती करेगा, हायर पॉवर करेगा, गॉड ऑफ माय अंडरस्टँडिंग. तू मत कर, तू नाही करणे का, तू नाहीच करायचा. तू आता काय कर, सरेंडर कर. जसं दारू पुढे केलंस ना, तसं त्या उच्च शक्ती पुढे, त्या तुझ्या ईश्वरा पुढे. आणि ईश्वराचा माझा 36 आकडा आहे. गॉड कॉन्सेप्ट चा डॉग केलाय, जीओडी गॉड, उलटा करो डॉग हो गया, और साला मेरा ही डॉग हो गेलाय. हे माझ्या बाबतीत झालेलं आहे.
आणि मी म्हणायचो हे देव वगैरे आपल्याला काय पटत नाही. धार्मिकता आणि आध्यात्मिकतातला फरक नाही कळला. अल्कोहोलिकचा कार्यक्रम हा आध्यात्मिकतेशी निगडीत आहे. आणि मी तुमचं ऐकायला लागलो, बिग बुक वाचायला लागलो आणि माझ्या लक्षात आलं लॅक ऑफ पॉवर इज अ डायलेमा. शक्तीचा अभाव हे सगळ्यात मोठा यक्ष प्रश्न माझ्या पुढे उभा होता. ती शक्ती, ती ऊर्जा, ती ताकद दारूमधून तुला अभय मिळत होती, परंतु आज दारू काढलेली आहे. तर दारूच्या तोडीस तोड एका शक्तीची गरज आहे. ती कदाचित तुझ्यामध्ये नाहीये. तुझ्यापेक्षा मोठी शक्ती दारू आणि दारूपेक्षा मोठी शक्ती त्या निसर्गामध्ये आहे. कदाचित त्या मूर्तीमध्ये तू ईश्वर शोधायला गेला, तुला नाही भेटला. अहो मी गेलो ईश्वराला शोधायला. मी त्र्यंबकेश्वरला गेलो, मी शिर्डीला गेलो, मी तिरुपती बालाजीला गेलो, नाही भेटला मला. आणि माझा बिग बुक आणि माझा स्पॉन्सर मला म्हणला, अरे तू इथे आहे, त्या सृष्टीमध्ये आहे. एक कहावत है हिंदी में, ऊपर वाले की इजाजत के बिना पत्ता नहीं हिलता. तो बोला हाँ ये सुना है मैंने. तो बोला वो पत्ते ने इजाजत दी है, अभय इजाजत दे रहा है क्या. मला विचारावं लागेल, मी परमिशन दिली का. देवाने मला, माझ्या उच्च शक्तीने मला जन्माला घातलं. त्यांनी 2 रस्ते दिले. एक तुझ्या इच्छेचा म्हणजे सेल्फ विल, आणि माझ्या इच्छेचा म्हणजे त्या आईच्या इच्छेचा. 17 वर्षी ती आई म्हणलेली दारुडे पण आपल्या घराला श्राप आहे, दारू पिऊ नकोस. मी ऐकलं नाही. परमेश्वराची इच्छा होती पिऊ नकोस, मी ऐकलं नाही. माझ्या इच्छेला अग्रस्थानी ठेवलं आणि काय केलं, इच्छेचा धुमाकूळ दंगल. तू ईश्वर दारू पितानाही तुझ्यासोबत होता. बघ ना किती ऍक्सिडेंट मधनं वाचला. बघ अरे तो आहे. जिस प्रकार से हवा को देखा नहीं जा सकता, महसूस किया जा सकता है, उसी प्रकार को उच्च शक्ति को देखा नहीं जा सकता, उसको महसूस किया जा सकता है. कार्ल गस्टन जो म्हणतो ना, हेअर अँड देअर वन्स इन अ वाइल वायटल स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स. आध्यात्मिक अनुभव सांगू शकत नाही, त्याला अनुभव घ्यावा लागतो. तसाच उच्च शक्ती, ती संकल्पना मी असं बोलून तुम्हाला कळणार नाहीये, त्याची अनुभूती घ्यावी लागेल. अनुभूती. मग त्यासाठी मला काय करावं लागेल, त्या उच्च शक्तीकडे सरेंडर करावं लागेल. सरेंडर की बाबा माझ्या हातून तू घेऊन चल, माझ्याकडून नाही होते. तर आता ही उच्च शक्ती मंदिरात नाही मिळणार, मला सांगितलं याने. ती उच्च शक्ती तू निर्माण कर. जसा तो मूर्तिकार मूर्ती निर्माण करतो ना, तशी ही संकल्पना तू स्वतः निर्माण करू शकतोस. आणि मला हे सगळ्यात मोठं स्वातंत्र्य दिलं अल्कोहोलिक अनोनिमसने. सगळ्यात मोठी लिबर्टी की माझी उच्च शक्ती मी निर्माण करू शकतो. बाबा माझी आई घेऊन जायची मंदिरात, म्हणायची अभ्या पाया पड. मी म्हणायचो आईला ह्या मूर्तीमध्ये काय आहे का, की म्हातारी माझ्या पाया पडायला म्हणते. हा पुजारी साला नारळ फोडून घेतो, मी ह्याला यावर तेल चढवतोय, मी ह्याच्यावर धूप चढवतोय, मी अगरबत्ती लावतो. अरे पण हा काय करतोय. आणि मी ईश्वराकडे गेलेलो होतो 14व्या-15व्या वर्षी, माझ्या बापाला वाचव. नाही वाचवलं त्यांनी. मी शनिवार गेलेले होते, मी तेल चढवलेलं होतं, मग तो कुठे होता. मला बिग बुक म्हणतो, माझा स्पॉन्सर म्हणतो, तो मला तुला म्हणला का रे तेल चढवू कधी. तो तुझ्या कानात येऊन म्हणला का चल शिर्डीला चल. तो म्हणला का चल 4 धामची यात्रा कर. तो अगोदर म्हणतोय बाबा तू स्वतःला शोध. अध्यात्म म्हणजे स्वतःचा शोध घेणे. ही मूर्ख आहे. सेकंड स्टेप तीच म्हणते इन्सॅनिटी, मानसिक निरोगीपणा माझी उच्च शक्ती मिळवून दे. मी मूर्ख आहे. माझा ईश्वर माझ्यासोबत आहे. मी सला चारो ओर सभोवताली अवतीभोवती त्याला शोधतोय. तो माझ्यासारखा अहंकारी नाहीये, इगो नाहीये त्याला. इजिंग गॉड आउट, इगो. तो म्हणतोय अभय तू 2 पावलं पुढे ये, मी येतो. त्या बांधवाच्या माध्यमातून, त्या बिग बुकच्या माध्यमातून, त्याच्या मीटिंगच्या माध्यमातून मी तुझ्यापर्यंत पोहोचणार आहे. फक्त साल्या तू माझा स्वीकार नाही करत. बघा ना आता मला विश्वास पण नाही ठेवताय. सेकंड स्टेप केम टू बिलीव्ह म्हणजे विश्वास. श्रद्धा नाही येते. श्रद्धा आणि विश्वास मध्ये अंतर आहे. कसं अंतर आहे. विश्वास तात्पुरता असतो, श्रद्धा मजबूत असते, कायम स्वरूपाची असते. साला विश्वास पण नाही मला की तो आहे. अरे बघा ना हो, एक उदाहरण सांगतो. अल्कोहोल याचा कार्यक्रम अनुभव करणार. अनुभव त्या रिक्षावाला साला जो मानसरोवर स्टेशनवरनं शेअर ऑटो मध्ये मला बसवतो, त्याला मी म्हणतो चल भाई हायवे चल. मी त्याच्यावर विश्वास ठेवतो. बघा त्याचा वास नाही घेत, त्याचा बाज बिल्ला नाही बघत, त्याचे डोळे नाही तपासा, त्याला विचारत नाही ए बाबा राउंड मार के दिखा 100 मीटर का, फ्रीज भेटेगा, तेरे को गाडी आता है ना, तेरे को ड्रायव्हिंग आता है ना, विचारतो का मी नाही विचारत. काय ठेवतो विश्वास. आज असा जर रिक्षा घेऊन फिरतोय तर ह्याला येत असेल, हा मला योग्य मार्गावर योग्य ठिकाणावर पोहोचवेल
मग अल्कोहोलिक अनोनिमसच्या परमेश्वरावर साल्या अभय तुझा काय विश्वास नाहीये? हे जिवंत बांधवांवरती काय विश्वास नाहीये? मला तिकडे सांगितलं, अरे साल्या अभय, ह्या जिवंत माणसांवरती तू जर विश्वास ठेवू नाही शकला तर त्या अदृश्य शक्तीवरती कसा विश्वास ठेवशील? पहिला माणसांवरती विश्वास ठेवायला शिक. माझा विश्वास आला त्या दारूशिवाय कोणावरच नव्हता. आणि माझ्या लक्षात आलं, अरे मी त्या ट्रेनमध्ये बसलेल्या ट्रेन ड्रायव्हरवर विश्वास ठेवतो, बसमध्ये बसणाऱ्या त्या बस ड्रायव्हरवर विश्वास ठेवतो, रिक्षावाल्यावर विश्वास ठेवतो, पण अल्कोहोलिक अनोनिमसच्या जिवंत अनुभवांवरती, जिवंत मानवांवरती आणि या बिग बुक वरती मला विश्वास नाहीये. मला ठेवावं लागेल. हा सृष्टी तो चालवतोय ना, तर तो मला चालवेल. फक्त मला चालवून देतात, सोडलं पाहिजे त्याच्यावाले. येस, सोडता येत नाहीये हो. माझा मेन प्रॉब्लेम आहे, पहिल्या साला दारू सोडता नाही आली आणि आता साला ते विश्वास नाही ठेवता येत आणि इच्छा आणि जीवन नाही सोडता येत. मेन प्रॉब्लेम आहे हो माझा खूप. मी डायलेमा मध्ये पडतोय आणि मला सांगण्यात आलं, सोड बघ, शून्य होऊन आलेला आहेस ना, शून्याच्या खाली नाही जाऊ शकत, ह्याच्यापेक्षा वाईट नाही होऊ शकत, सोडून तरी बघ. आणि आमच्या 100 स्त्रियांनी पुरुषांनी लिहिलेल्या माझ्या पाठ्यग्रंथामध्ये जे लिहिलेलं आहे ना, की बाबा जी तू तुझ्यासाठी नाही करू शकलास, जी दारू तुझ्यासाठी नाही करू शकले, तो एखाद्या अदृश्य शक्तीवरती, जी कदाचित सजीव असेल कदाचित निर्जीव असेल, तिच्यावरती जर तू विश्वास ठेवलेला आहे आणि तिला तू शरण गेलेला आहेस, तर ती तुझ्यासाठी करेल. येस, 12व्या पायरीचं प्रॉमिस आहे ना ते, ती करेल. पण कधी मी करून दिलं तर, अल्कोहोलिक अनोनिमसचा कार्यक्रम काम करतो, कधी मी करून दिला तर, माझी उच्च शक्ती काम करते, कधी मी करून दिली तर, तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल. येस, आणि तो बिलीव्ह येतो. कधी येतो? ए मध्ये येत राहिल्यानंतर तो बिलीव्ह येतो. एच्या बाहेर जाऊन तो बिलीव्ह नाही. एच्या बाहेर गेला तर दारूवर बिलीव्ह वाढतो. अल्कोहोलिक अनोनिमसच्या कार्यक्रमाच्या रथाची 2 चाकं, श्रद्धा आणि कृती, कृती आणि श्रद्धा, आणि ह्याला जोड लागते प्रामाणिकपणा आणि सातत्य. प्रामाणिकपणा पाहिजे, सातत्य पाहिजे, मग हा विश्वास श्रद्धेमध्ये निर्माण होतो. येस, पण त्याच्यामध्ये काय करावं लागतं? टर्न आवर विल अँड लाईफ टू गॉड ऑफ माय अंडरस्टँडिंग. टर्न, युटर्न मारा. आता बोलतो, युटर्न मारा बाय. तू जीवनामध्ये खूप पुढे गेलास रे, जीवन खूप मागे राहिलेलं. आता कदाचित पुढे गेलास तर दरी आहे जिकडे मृत्यू आणि वेडेपण आहे. अल्कोहोलिझम मध्ये उतरणं सोपं आहे, जसं दरीमध्ये उतरणं सोपं आहे ना, बाहेर पडणं अवघड आहे, तसंच बाहेर पडणं फार अवघड आहे मित्रांनो. त्यासाठी मला 3rd स्टेप बरं महत्वाचे. मी आता बिलीव्ह ठेवतोय, श्रद्धा नाही ठेवत. सेकंड स्टेप श्रद्धा. सेकंड स्टेप श्रद्धाची नाहीये, विश्वासाची आहे. बिलीव्ह लिहिलेला आहे, केम टू बिलीव्ह. तो कदाचित आलाही असेल किंवा येणारही असेल, पण मला सोडावं लागेल. दारूकडे गेला तर मरशील, उच्च शक्तीकडे गेलास, गॉडकडे गेलास तर वाचशील. मला वाचायचं होतं, माझ्याकडे पर्याय नव्हता ना. पर्याय असता तर मग मी दारू पिलो असतो ना, पण पर्याय नव्हता, मला जगायचं होतं. मग मी आलो, दुसरी पायरी घ्यायला लागलो. आणि का घ्यायला लागलो? कारण कुठलीही मानवी शक्ती माझं दारूपासून दूर करण्यास असमर्थ आहे. 349 आयडिया मधली 2nd and 3rd आयडिया म्हणते, नो ह्युमन, प्रॉबब्ली नो ह्युमन पॉवर, प्रॉबब्ली नो ह्युमन पॉवर. मग तुमच्याकडून ती उच्च शक्ती बोलते तर तो ईश्वराचा आवाज. असं म्हणलं जातं, बिग बुक बिल डब्ल्यू आणि 100 बांधवांनी लिहिलेलं नाहीये, परमेश्वरांनी त्यांच्याकडून लिहून घेतलेलं आहे. हे मला पटतं मित्रांनो. तसंच ती उच्च शक्ती तुमच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोहोचते. गुड्स ऑर्डरली डायरेक्शन, योग्य मार्ग दाखवणारा. पण तो कधी दाखवेल? ज्यावेळेस मी इच्छा आणि जीवन परमेश्वराच्या स्वाधीन करायचा प्रयत्न करेन किंवा निर्णय घेईन. 3री पायरीचा संलग्न नाही तर निर्णय घेतो, मी फक्त बोलतो. पण मी का निर्णय घ्यायचा? माझी आई का नाही घेणार? बरं माझी ती मैत्रीण का नाही घेणार? बरं ती माझी ती क्लास टीचर का नाही घेणार? मीच का? हा फार मोठा प्रश्न आहे माझ्या मनामध्ये. मीच का इच्छा आणि जीवन सोडायचं? बरं माझ्या बहिणींनी का नाही सोडायचं? अहो माझ्या आईला तर प्रचंड राग आहे. बरं तो माझा मित्र प्रचंड दारू पितो. दुसऱ्याला जज नाही करायचं, स्वतःला जज करायचं, स्वतःला तपासायचा कार्यक्रम आहे. अहंकाराचं खच्चीकरण झालंय का बघ, जर झालं नसेल तर कर, आणि गर्वाचं परिहरण देखील करावं लागेल. 3री पायरी बिल म्हणतो, इट इज अ की स्टोन ऑफ ऑल स्टेप्स. सगळ्यात महत्वाची पायरीपैकी एक आहे. सगळ्यात महत्वाच्या पायऱ्या आहेत, सगळ्यात महत्वाच्या पायऱ्या आहेत. मी तर आज पण म्हणतो, पहिली पायरी एवढी अवघड पायरी कुठलीच नाहीये. जर पहिली पायरी एवढी सोपी असते तर अल्कोहोलिक अनोनिमसच्या मीटिंग वानखेडे स्टेडियम, बेरगाव स्टेडियम, ईडन गार्डन मध्ये घ्यायला पाहिजे होत्या. पण ही सगळ्यात अवघड पायऱ्या आहेत. त्या 3ही पायऱ्या खूप अवघड आहेत माझ्यासाठी. पण 3री पायरीवर ज्यावेळेस मी येतो त्यावेळेस मला त्या परमेश्वराला, जो मला कदाचित भेटलेला नाहीये पण त्याच्यावरती थोडा विश्वास आलेला आहे.
कारण मी आता सोबर राहायला लागलेलो असतो. मला बऱ्यापैकी समजायला लागलेलं असतं सत्य आणि असत्य. आजारच म्हणतो ना विलियम डी सेल्सकर. काय आजार आहे? वी कॅनॉट डिफरन्शिएट बिटवीन ट्रू अँड फॉल्स. मला चांगला आणि वाईट नाही कळत, आणि मला हे पण नाही कळत कुठे थांबायचं. नैतिक अनैतिक समजत नाही. चला 3 बेसिक इन्स्टिंक्टची रिकव्हरी करतो. आय डोंट नो अबाउट वॉन्ट्स अँड नीड्स. मला इच्छा आणि गरजांमधला भेदच नाही कळला. माझा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम झाला. मी वॉन्ट्सवर काम करत राहिलो, वॉन्ट्स फुलफिल करत राहिलो. ईश्वराने जगण्यासाठी मित्रांनो खूप गोष्टी दिलेल्या आहेत. त्याच्यातलं दारू ही एक गोष्ट आहे माझ्यासाठी. दारू पिण्याचं स्वातंत्र्य दिलं. अहो सरकार बघा 31 डिसेंबरला या, क्रिसमसला या, मी बारमध्ये मॅनेजर होतो, मी लायसन्स इश्यू करायचो. दारू पिण्याला मान्यता आहे, पण थांबता नाही आलं. कुठेच नाही थांबता आलं मला. दारू पितानाही नाही थांबू शकलो, अनैतिक संबंधामध्ये पण नाही थांबू शकलो, पैसा कमवतानाही नाही थांबू शकलो, आणि इज्जत कमवतानाही नाही थांबू शकलो. मला वॉन्ट्स अँड नीड्सचा फरक नाही कळला. व्हॉट माय वॉन्ट्स अँड व्हॉट माय नीड्स. तर अल्कोहोलिक अनोनिमसचा कार्यक्रम ह्या पायरीवर खूप मजबूतपणे आधारलेला आहे. माय विल टू गॉड विल. अल्कोहोलिक अनोनिमसचा कार्यक्रम काय आहे? तर माझ्या इच्छेपासून परमेश्वराची इच्छा. मी अल्कोहोलिक अनोनिमस मध्ये रेटत आणला गेलोय, तर ते फक्त दारू हे एक लक्षण आहे, परंतु माझ्या इच्छा हे प्रमुख कारण आहे मित्रांनो. माझ्या इच्छेपोटी मी इथे आलेलो आहे. तो विलियम डी सिल्कर म्हणतो ना, बिल्ला तू स्वार्थी आणि मूर्ख बेवडा आहेस, ते मला पटतं. मी खरोखर स्वार्थी आणि मूर्ख बेवडा आहे मित्रांनो, हे मला पटतं. कारण माझ्या अनैतिक इच्छा पूर्ण करण्यासाठी मी कुठल्याही टोकाला गेलेलो आहे. आता 3 बेसिक इन्स्टिंक्टची रिकव्हरी नाही करायची, आणि मला बिग बुक जे म्हणतं ना, सो इच्छेवर नियंत्रित होणारं जीवन कदापि यशस्वी होऊ शकत नाहीये. म्हणजे मला स्वैराचार, स्वइच्छेचा धुमाकूळ थांबवावा लागेल, आणि मला आता ईश्वराच्या इच्छेचा शोध घ्यावा लागेल. आता तो ईश्वर मला तुमच्या माध्यमातून बोलेल, बिग बुकच्या माध्यमातून बोलेल, कुठल्या तरी एका योग्य मार्ग दाखवणाऱ्या बांधवाच्या माध्यमातून बोलेल. परंतु मला आता कोणाचं तरी ऐकावं लागेल. अल्कोहोलिक अनोनिमसचा कार्यक्रम ऐकण्यापासून सुरू होतो. लर्न टू लिसन, लिसन टू लर्न, हे मला सांगितलं, ऐक. आणि मित्रांनो मला जाणीव झाली, अल्कोहोलिक अनोनिमसचा कार्यक्रम नीड्स फुलफिल करायचा नाहीये, तर वॉन्ट्स फुलफिल करायचं. माझ्या बेसिक नीड्स काय आहेत? सोबरिटी, सेरेनिटी, स्पिरिच्युअलिटी, ह्या माझ्या बेसिक नीड्स आहेत. मला ह्याच्यावरती काम करायचंय. आणि सगळ्यात महत्वाचं अन्न, वस्त्र, निवारा हे मिळणार आहे. माझी उच्च शक्ती मला म्हणते, तू माझं काम कर, मी तुझं काम करते. व्हॉट यू नीडेड आय विल बी प्रोव्हाइडेड यू. बस तुला दाय विल बी डन, नॉट माइन म्हणायचंय. परमेश्वरा आजपासून तू माझा पिता आहे, मी तुझा पुत्र आहे, हे मला म्हणायचंय. तू मला चालव, मी नाही चालवणार. आय एम नॉट अ डायरेक्टर, आय एम अ ऍक्टर. आता हे रिमोट तूच घे आणि तू मला ऑपरेट कर. मी कोणी नाहीये, मी माझा कोणीच नाहीये. माझी आजची एकच इच्छा आहे. माझी आजची एकच इच्छा आहे. ती काय इच्छा आहे हो? परमेश्वराची इच्छेने जगण्याची इच्छा. ही माझी इच्छा असली पाहिजे. परंतु मित्रांनो हे होत नाही. हे सांगणं खूप सोपं आहे, बोलणं खूप सोपं आहे, ऐकणं खूप सोपं आहे, करणं फार अवघड आहे. अल्कोहोलिक अनोनिमसचा कार्यक्रम कृतीचा कार्यक्रम आहे. आणि इकडे मित्रांनो माझ्या स्वार्थी इच्छा, आत्मकेंद्रितपणा हे आडवं आहेत, आणि हेच माझ्या संकटाची मूळ आहे. स्वार्थ आणि आत्मकेंद्रितपणा ही माझ्या संकटाची मूळ आहे. आणि संपूर्ण इच्छाने जीवन परमेश्वरावर न सोपवल्यामुळे भविष्याची चिंता आणि केलेले कांड सतावतात, आणि मी आजच्या दिवसाचा आनंद नाही उचलू शकत. बिग बुक मध्ये कट मध्ये लिहिलेलं आहे मित्रांनो. मला आजच्या दिवसामध्ये जगण्यासाठी आजचा दिवस परमेश्वराच्या इच्छेने जगावं लागेल. मला प्रत्येक गोष्टीमध्ये परमेश्वराची इच्छा शोधावी लागते. काम करताना काय परमेश्वराची इच्छा आहे, आज जे मिळालेलं आहे ती परमेश्वराची इच्छा आहे. तिसऱ्या पायरीचा सारांश म्हणजे काय? आहे त्या परिस्थितीचा आहे तसा स्वीकार, म्हणजे तिसरी पायरी. पण मी भांडतो मित्रांनो, मी फाईट करतो, मी लढतो, आणि नंतर माझी आध्यात्मिकता भंग होते. माझं मेंटल ऑब्सेशन परत यायला लागतं. आणि एकदा का चाला ते मेंटल ऑब्सेशन आलं आणि मी ग्लास उचलला की चला मग ती ॲलर्जी, दारू पिच्छा सोडत नाही. आणि परत काय होतं मित्रांनो, आध्यात्मिक अधोगतीला सुरुवात होते. आध्यात्मिक अधोगतीला सुरुवात होण्याचं एकमेव कारण संपूर्ण इच्छा आणि जीवन परमेश्वरावर न सोडल्यामुळे, कोणाचं न हे ऐकल्यामुळे मला मित्रांनो आध्यात्मिक अधोगतीला सामोरे जावं लागलेलं आहे. अल्कोहोलिक अनोनिमस मध्ये आल्यानंतर स्पॉन्सरच्या मदतीने, बिग बुकच्या मदतीने वॉन्ट्स अँड नीड्सच्या याद्या बनवल्या मित्रांनो. इच्छा काय आहेत, गरजा काय आहेत, ह्याच्यावर काम करायला लागलो. आणि मित्रांनो बेसिक ग्राउंड लूटला मी काम करायला लागलो. परमेश्वराचा शोध घ्यायचा तर कुठे घ्यायचा? मीटिंग मध्ये मिळतो माझा परमेश्वर. मी परमेश्वराला भेटत नाही, पण परमेश्वराने बांधवलेल्या देवरूपी बांधवांना रोज भेटतो.
मी परमेश्वराला पाहत नाही, पण परमेश्वरांनी लिहिलेल्या वाक्यांना रोज वाचायचा प्रयत्न करतो. बिग बुक इज माय स्पॉन्सर, बिग बुक इज माय हायर पॉवर. बिग बुक सोबत राहणार आहे, मला सोबत जर राहायचं असेल तर बिग बुकशी बोलावं लागेल, म्हणजेच माझ्या परमेश्वराशी मी वेळा येतो. सेकंड पायरी म्हणते ना, आय एम इन्सॅन पर्सनॅलिटी. का हो? अहो परमेश्वर कधीपासून माझ्यासोबत आहे आणि मी त्याला शोधतोय अवतीभोवती, मंदिरामध्ये, मस्जिदीमध्ये. आज तो परमेश्वर भेटलाय मित्रांनो, आज भेटलेला आहे तो. आज मला माहित आहे तो आहे माझ्यासोबत. मी आज एकटा नाहीये, आहे माझ्यासोबत मित्रांनो. आज मला फक्त काय करायचंय हो, ऍक्शन मध्ये आणायचं ऍक्शन. आता ही तिसरी पायरी, डिसिजन घेतला म्हणजे माझी सुटका झाली का? नाही. बॉन्ड पेपरवरती जामीन आहे. आज बघतो ना मी 35, 40, 52, 60, 61 वर्षाचे ओल्ड टायमर हेच मीटिंग करतात का? तिसरी पायरी 100% घेतली जाऊ शकत नाही. असा कोणच व्यक्ती नाहीये जो संपूर्ण इच्छाने जीवन परमेश्वराच्या स्वाधीन करेल. जर असं झालं तर त्याला साधूची उपमा दिली गेली पाहिजे, असं मला वाटतं. मला आज मित्रांनो 50 ते 55% कार्यक्रम करतो मी. आध्यात्मिकता वाढते, कधी कधी कमी होते, परंतु बॅलन्स ठेवायचा प्रयत्न आहे. आज लढाई करत नाहीये, आज खरोखर नाही लढत आहे, आणि लढलो तरी लगेच जाणीव होते. आता तिसरी पायरीमध्ये कार्यक्रम संपतो का? नाही संपत. तिसरी पायरी जर मी 100% घेऊ शकलो असतो तर बिल म्हणला असता, टाटा, गुड बाय, गुड नाईट. तुम्ही घेतली अभयराव तिसरी पायरी 100%, झालं ना, तुम्हाला परमेश्वर भेटला ना. तुम्ही संपूर्ण इच्छाने जीवन सोडलं ना, तर नाही होत मित्रांनो. हा प्रयत्न आहे आणि हा प्रयत्न रोज करायचे. एका दिवसाची सोडवणूक आहे. दररोज मला त्या 12च्या 12 पायऱ्या आत्मसात करायच्या. तिसरी पायरीचा सारांश 5व्या पायरीला आहे, 6व्या पायरीला आहे, 11व्या पायरीला आहे. ज्या परमेश्वराच्या इच्छेचा मी शोध घेतोय ना, ते परमेश्वराची इच्छा 11व्या पायरीमध्ये सांगते. प्रार्थना आणि ध्यान ह्याच्या साह्याने हा अभय परमेश्वराची जवळीक वाढवतो. आणि जवळीक वाढवताना प्रयत्न करताना त्या जवळीक वाढवण्यात, त्या संबंधामध्ये जे संबंध निर्माण होतात ना अभयच्या आणि त्या परमेश्वराची, त्या संबंधामध्ये परमेश्वराची इच्छा काय आहे हे जाणून घेण्याचा मी प्रयत्न करतो. आणि ही इच्छा फक्त मित्रांनो ए मध्ये शोधतो का? नाही. कामाच्या ठिकाणी, कुटुंबामध्ये, समाजामध्ये मी आज जाणून घ्यायचा प्रयत्न करतो. म्हणून म्हणलं ना मित्रांनो, चला ये लाइफ बहुत अनमॅनेजेबल है, इसको मैनेज करने के लिए कोई तो हायर पावर की मदद लेनी पड़ती है. आणि ती शक्ती माझ्यामध्ये नाहीये मित्रांनो, आज तर नाहीये. बिल म्हणतो ना त्या बिलच्या कहाणीमध्ये की बाबा की बिल एबीटी मध्ये पण शक्ती नाही, माझ्यामध्ये पण नाहीये. तसंच मी म्हणतो आज मी सोबर आहे तर त्या परमेश्वराचे फार मोठे मित्रांनो ग्रॅटिट्यूड आहे. माझी फक्त मनाची तयारी आहे. 10-20 झालेले आहेत. आपण मला बोलण्याची संधी दिली, आपण ऐकलं. धन्यवाद. धन्यवाद.